25 वर्षीय तरुण जो IT कंपनीमध्ये जॉब करत होता, यायला त्रास होण्याचं निमित्त घेऊन माझ्याकडे आला. मागच्या महिन्या 2 महिन्यापासून असं जाणवतंय की गिळताना थोडीशी अडचण आहे. दुर्बिणीद्वारे तपासणी करून घेतली, त्याच्या अन्ननलिकेच्या खालच्या भागामध्ये गाठ होती. बायोप्सी केली, त्याला अन्ननलिकेचा स्क्वॅमस सेल ह्या प्रकारचा कॅन्सर होता. पेट स्कॅन मध्ये त्याचा आकार 3 सेंटीमीटर पेक्षा मोठा असल्या कारणाने त्याला आधी रेडिएशन व किमोथेरपी घेण्याचा सल्ला दिला. जेव्हा चर्चा केली तेव्हा लक्षात आलं त्याचं लग्न झालेलं नव्हतं. 6 आठवड्यानंतर त्याचं सर्जरी करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी रोबोटिक सर्जरी करून अन्ननलिका संपूर्णपणे काढून घेण्याचा निर्णय घेऊन ती सर्जरी झाली. 5व्या-6व्या दिवशी तो परत घरी गेला. एका अशाच फॉलोअपला ज्यावेळेस 3 महिन्यानंतर आला तर स्वाभाविक पुढचा प्रश्न होता, सर मी लग्न करू शकतो का? 3 महिन्याच्या उपचाराच्या कालावधीमध्ये मैत्रिणी ती कायमस्वरूपी त्याच्या बरोबर असायची. मी म्हटलो काहीच हरकत नाही, तर यू कॅन प्लॅन फॉर मॅरेज ऑल्सो. तिच्या कुटुंबियाच्या मनाविरुद्ध जाऊन लग्न केलं, कारण तिच्या कुटुंबियांना स्वाभाविक थोडीशी भीती असेल, अन्ननलिकेचा कॅन्सर झालाय, आपण आपली मुलगी त्याला द्यायची का? तिचं उत्तर ऐकून अभिमान पण वाटला मला त्यावेळेस. हेच जर कधी लग्नानंतर झालं असतं तर मी थोडी त्याला सोडलं असतं. मागच्या आठवड्यात तो आला होता. ती मिसेस पण होती. ती पहिल्यासारखी तेवढी आनंदी दिसत नव्हती. तिला म्हटलं काही त्रास आहे का? काही लग्नाला 5 वर्ष होत आली आणि मूलबाळ नसल्यामुळे सर्वांची आता बघण्याचा दृष्टिकोन बदललाय. ते म्हटलं मूलबाळ व्हायला अडचण काय? सर्व जणांनी ही मनात भीती घातलेली आहे की जर कधी बाळांपण राहिलं, पित्याला ऑलरेडी कॅन्सर होता, ह्या बाळाला काही ना काही अनुवंशिक आजार असण्याची शक्यता असते. नातेवाईकांपैकी कोणीतरी असं बोललं. त्याच्यामुळे मानसिक आरोग्य कुठेतरी निश्चित घालवून बसले होते. म्हटलं तुम्हाला असं कोणी सांगितलं? 5 वर्षापूर्वी जे किमोथेरपी, रेडिएशन झालं आणि शस्त्रक्रिया झाली, हा पेशंट कॅन्सर मधनं पूर्णपणे मुक्त झालेला आहे. तो पेशंट मुळात नाहीच आहे आता. कधी आई वडिलांपैकी एकाला कोणाला कॅन्सर झालेला असेल, होणाऱ्या बाळाला काहीतरी दोष असू शकतात किंवा त्यांना सुद्धा कॅन्सर होईलच असं मुळीच नसतं. परंतु समाजाप्रती असणारे जे गैरसमज आहे आणि जेव्हा त्यांना तो विश्वास दिला आणि नंतर ते म्हणाले सर वर्षभरात पेढे किंवा बर्फी घेऊन नक्की येईल, आणि मला विश्वास आहे की आज त्यांच्याबरोबर झालेल्या संभाषणानंतर त्यांचं वैवाहिक आयुष्य सुद्धा सुखी आणि समृद्ध राहील.